आरोपीचं ब्लड सॅम्पल हा महत्वाचा पुरावा असताना ब्लड सॅम्पल कचरा पेटीत टाकून त्यात फेरफार झाले. उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाचा उंदरानं कुरतडल्यानं मृत्यू झाला. जेलमधले आरोपी उपचारासाठी काही महिने हॉस्पिटलमध्ये ठाण मांडून राहिले आणि त्यांनी हॉस्पिटलमधूनच अंमली पदार्थांचं रॅकेट चालवणं सुरू केलं. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनीच केलेल्या दारूच्या पार्टीचे पुरावे म्हणून बाटल्यात सापडल्या. हे सगळं घडलं कुठं? तर पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये. खरं तर ससून म्हणजे पुण्याचं केंद्रस्थान. दिवसाच्या कुठल्याही वेळी गर्दी असलेलं, गरीब श्रीमंत अशा सगळ्याच स्तरातल्या लोकांचा राबता असलेलं हॉस्पिटल. मागच्या काही दिवसांपासून ससून हॉस्पिटल चर्चेत आहे ते इथल्या ब्लड सॅम्पलच्या फेरफारीमुळे. अधीक्षक पदावरून निलंबित झालेला अधिकारी पुन्हा अधीक्षक बनतो. त्याची शिफारस एका आमदाराकडून आणि एका मंत्री महोदयांकडून केली जाते, पण पुन्हा गैरप्रकारामुळे त्याला पदावरून हटवण्यात येतं आणि तोच अधिकारी त्याच्या अधिकार कक्षेत येत नसतानाही दुसऱ्या डॉक्टरला ब्लड सॅम्पल बदलायला लावतो. आणि हे सगळं सुरू असताना हॉस्पिटलमधला एक शिपाई पैशांची बॅग आणायला जातो. अगरवाल अपघात प्रकरणातलं ससून मधलं हे कांड जसं बाहेर आलं तसं ससून मधल्या अनेक जुन्या गोष्टींचा आणि गैरप्रकारांचा इतिहास चर्चेत आला. त्यातलंच एक प्रकरण होतं एका मुंडक्याचं. मुंडकं जे ससून हॉस्पिटलच्या शवागारामधून गायब झालं होतं. का आणि कसं तेच सांगणारी ही स्टोरी. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. 2008चा एप्रिल महिना, तारीख 1 एप्रिल. ससून हॉस्पिटलमध्ये नाटिक नासिर शेख या रिक्षा चालवणाऱ्या 26 वर्षांच्या तरुणाला ऍडमिट करण्यात आलं. मूळचा निगडीचा असलेल्या शेखला औंध चेस्ट हॉस्पिटलनं ससून मध्ये रेफर केलं होतं. त्याला टीबीचा त्रास होता. शरीरात पाणी जमा झाल्यानं चेहरा सुजला होता. डॉक्टरांनी त्याच्यावर लगेचच उपचार सुरू केले, पण 2 तारखेला संध्याकाळी 4च्या सुमारास शेखचा मृत्यू झाला. त्यावेळच्या रुग्णालय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शेख याचे नातेवाईक तिथे उपस्थित नसल्यानं लगेचच पोस्टमार्टम करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर शेखचा मृतदेह शवागारात गेला. 2 तारखेची रात्र गेली आणि 3 तारखेला बातमी फुटली, शेखच्या मृतदेहाचं मुंडकं गायब असल्याची. पुण्याच्या पेपरमध्ये हेडलाईन होती, ससून मधून एका मृतदेहाचे मुंडके गायब. साहजिकच सगळं पुणे या बातमीनं हादरलं. ससून मधले डॉक्टर, कर्मचारी, अधिकारी सगळ्यांना धारेवर धरण्यात आलं. त्यात शेखच्या कुटुंबियांनी डॉक्टरांनी आपल्याला मुलाच्या मृत्यूबद्दल काहीच माहिती दिली नव्हती. जेव्हा आम्ही त्याला भेटायला आलो तेव्हा ही गोष्ट समजली असा खुलासा केला आणि सगळ्यांनाच धक्का बसला. वेळ रात्रीची असली तरी ससूनचा भाग हा गर्दीचा आणि त्यातही शेखच्या मृतदेहाचं नुकतंच पोस्टमार्टम झालं होतं. तिथल्या अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की पोस्टमार्टम झाल्यावर रिपोर्ट बनवण्यासाठी कर्मचारी आतल्या बाजूला गेला आणि तिथून परत येईपर्यंत शेखच्या मृतदेहाचं मुंडकं गायब झालं होतं. कर्मचाऱ्यानं एका माणसाला शवागारातून बाहेर पडतानाही पाहिलं होतं. पण माध्यमांमध्ये अशा बातम्या आल्या की सकाळी जेव्हा मृतदेह नातेवाईकांना देण्याची वेळ आली तेव्हा मुंडकं गायब असल्याचं समजलं आणि ससून प्रशासन हादरलं. ढिसाळ कारभाराचा ठपका ससूनवर ठेवण्यात आला आणि गायब झालेलं मुंडकं गेलं कुठं? मुळातच ते गायब कोणी आणि का केलं याचं उत्तर शोधण्याची जबाबदारी येऊन पडली ती पुणे पोलिसांवर. शवागारात असलेल्या मृतदेहाचं मुंडकं गायब होणं ही विकृत घटना होती. त्यामुळं हे काम तांत्रिक किंवा मांत्रिकांचं आहे का? पुण्यात जादूटोण्याचे प्रकार सुरू आहेत का? पुण्यात असली कुठली टोळी सक्रिय आहे का? असे प्रश्न लोकांमध्ये चर्चेत आले. पोलिसांनाही ठोस संशयित नसल्यानं तपासाची दिशा सापडत नव्हती आणि काही दिवसातच तपासासाठी प्रेशर वाढल्याची चर्चा होऊ लागली. पोलिसांनी आपलं खबरांचं नेटवर्क ऍक्टिव्ह केलं. मोठमोठे अधिकारी ते अगदी गृहमंत्री या प्रकरणात अपडेट्स घेऊ लागले, पण काहीच क्लू हाती लागत नव्हता. साधारण 4 दिवस उलटून गेले आणि एके दिवशी हडपसरच्या कॅनल जवळ दोन्ही बाजूंना लोकांची गर्दी जमली होती. धुणं धुवायला आलेल्या बायकांचा आरडाओरडा लोकांच्या कानावर पडत होता. कॅनलच्या पाण्यात पक्षी येऊन चोच मारून जात होते, घिरट्या घालत होते. पाण्यातून विचित्र वास येत होता. गर्दीला उत्सुकता होती पाण्यात नेमकं आहे काय हे बघण्याची. तेवढ्यात तिथे एक माणूस पोचला, बच्चू सिंग टाक. बच्चू सिंग म्हणजे पोलिसांच्या विश्वासातले नागरिक, आपल्या जीवावर उदार होऊन बुडालेले मृतदेह बाहेर काढणारे आणि मृतांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवणारे. बच्चू सिंग जसे कॅनल पाशी आले तशी गर्दी काहीशी मागे सरकली. सिंग यांनी हिम्मत केली आणि ते पाण्यात उतरले. त्या तरंगणाऱ्या गोष्टीपर्यंत पोहोचले. ते होतं एक मानवी मुंडकं, ज्याची ओळख पटवल्यावर समजलं ते ससून मधून गायब झालेलंच मुंडकं होतं.
नाटिक शेखचं. ससूनपासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या कॅनलमध्ये का होईना पण शिर सापडलं होतं. पण म्हणून केस संपली नव्हती, कारण मुंडकं कापून तिथं पोचलं कसं हा खरा प्रश्न होता. एप्रिल महिना संपला, मे संपला, जून संपला, जुलै संपला, ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य दिनही झाला. अजूनही पोलिसांचा तपास सुरू होता. कित्येकांची चौकशी झाली होती, पण कुणाला ताब्यात घेतल्याची, कुणावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती पुढे आली नव्हती. पुणे गुन्हे शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक राम जाधव यांच्यावर या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी होती. जाधव यांच्या नावाचा पुण्यात दबदबा होता. त्यांच्याकडे गेलेली केस निकाली लागायचीच, पण हे प्रकरण त्याला अपवाद ठरणार का अशी चर्चा सुरू झाली होती. मग आला 17 ऑगस्टचा दिवस. पुण्याच्या वृत्तपत्रांमध्ये एक बातमी आली, या प्रकरणातला आरोपी सापडल्याची. टाइम्स ऑफ इंडियानं बातमीला शीर्षक दिलेलं मॅन हेल्ड फॉर सेव्हरिंग हेड ऑफ अ बॉडी. झालं असं होतं की राम जाधव यांना त्यांच्या एका खबराचा फोन आला. त्यांनी फक्त नाव आणि पत्ता सांगितला आणि त्या ऐकून जाधव यांनी वानवडीच्या समतानगर भागात छापा टाकला आणि शोएब शेख नावाच्या 20 वर्षांच्या पोराला ताब्यात घेतलं. सुरुवातीला शोएबनं माहिती दिली नाही, पण जेव्हा दिली तेव्हा जे समोर आलं त्यामुळं सगळं पुणे आदरलं. हा शोएब सराईत गुन्हेगार होता. थेट सांगायचं तर दरोडेखोर. शोएब, युनुस आणि प्रवीण अशी ही टोळी. यांचा आणखी एक मित्र होता, कुमार शिरसाट. एका रात्री या तिघांच्या टोळीनं वानवडीमध्ये एका भंगारच्या व्यापाराच्या ऑफिसमध्ये दरोडा टाकला. त्यानंतर त्यांना कुमार भेटला. हे चौघं दारू प्यायला बसले आणि दारू पीत पीत गप्पा रंगल्या. बोलता बोलता कुमारनं या तिघांना, खास करून शोएबला डिवचलं की तुमच्यात डेअरिंगच नाही. त्यातही हा शोएब मेलेल्या माणसालाही मारू शकत नाही. नुकताच एक दरोडा सक्सेस केल्याचा माज आणि दारूची नशा. शोएबच्या डोक्यात दोन्ही होतं. त्यानं ठरवलं की कुमारला उत्तर द्यायचं. दारू पिऊन झाल्यावर ही टोळी सारसबागेच्या इथं पावभाजी खायला गेली. त्याच वेळी शोएबच्या डोक्यात आयडिया आली. त्यानं एक रिक्षा केली आणि प्रवीण, युनुस आणि शोएब पोचले ससून हॉस्पिटलला. शोएबला डेअरिंग दाखवायची होती, त्यामुळे तो मागच्या दारातून शवागारात घुसला. त्याच्याजवळ हत्यार होतं, त्यानं ते काढलं. त्याला समोर नाटिक शेखचा मृतदेह पडलेला दिसला. त्यानं थंड डोक्यानं त्याचा गळा चिरला, त्याचं मुंडकं काढलं, पोत्यात घातलं आणि तिथून बाहेर पडला. हे सगळं घडलं तेव्हा त्याला ससून मधल्या एकही कर्मचाऱ्यानं पाहिलं नाही. हे विशेष. शवागारातून बाहेर आल्यावर त्यानं कुमारला बोलवून घेतलं आणि आपण काय करू शकतो याचा पुरावा म्हणून मृतदेहाचं कापून आणलेलं शिर दाखवलं. ते बघून घाबरलेला कुमार तिथून पळून गेला. उरलेल्या तिघांनी कल्टी मारली, पण मुंडकं सोबत घेऊन ते त्यांच्या नेहमीच्या स्पॉट पर्यंत पोहोचले. तोपर्यंत त्यांची दारू उतरली. घाबरून त्यांनी ते मुंडकं मातीत पुरलं, पण सकाळपर्यंत त्याचा वास सुटला. इकडं पेपरात बातमी आली, पोलीस कारवाईच्या तयारीत असल्याचं समजलं आणि शोएबनं ते मुंडकं कॅनलमध्ये फेकून दिलं. जेव्हा जाऊन हडपसर पर्यंत पोहोचलं. 7 एप्रिलला मुंडकं सापडल्याच्या बातम्या आल्या, पण आरोपी सापडले नव्हते. मुंडकं सापडल्याची बातमी या चौघांपर्यंतही पोहोचली होती. त्यात ज्या दिवशी ससूनमधलं कांड केलं त्याआधी जो दरोडा घातला त्यात हे तिघं पोलिसांना संशयित म्हणून सापडले होते. पण त्यांच्या तावडीतून सुटेपर्यंत त्यांनी या ससून प्रकरणाबद्दल एक शब्दही काढला नव्हता. आपण पोलिसांना सापडलो नाही याचा माज आणि सापडलो तर काय होईल याची भीती या दोन्हीतून त्यांनी दारू प्यायला सुरुवात केली. एका बारमध्ये बोलता बोलता त्यांनी ससूनचा विषय काढला. त्या रात्री घडलेलं कांड हा त्यांच्या चर्चेचा विषय ठरला आणि त्याच बारमध्ये बसलेल्या जाधव यांच्या टिपरच्या कानावर ही सगळी गोष्ट पोचली. त्यानं जाधव यांना खबर पोचवली आणि आधी शोएबला आणि मग उरलेल्या तिकडेला अटक झाली. पोलिसांनी सगळ्या पुण्याला पडलेले कोडं सोडवलं होतं. एकही क्लू नसताना नेटवर्कच्या जोरावर आरोपी शोधून काढले होते. पण तरीही एक चर्चा थांबली नाही. ससूनमध्ये माणसं सोडा, मृतदेह सुद्धा सुरक्षित नाहीत.